ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या शनिवार 27 जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली ढसाढसा रडू लागते. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली तुम्ही का रडताय? असं रडू नका, मला सांगा. सायली म्हणते, सर ती आंघोळ करण्याची जागा आहे ना, ती पूर्णपणे उघडी आहे. ते आत बाहेर सगळं दिसतं, मला इथे नाही राहायचं. तेव्हा अर्जुनला सायलीचा खरा प्रॉब्लेम समजतो. अर्जुन विचार करू लागतो. त्याला एक कल्पना सुचते आणि तो सायलीला म्हणतो, तुमच्याकडे सर्वात जाड साडी असेल ना, ती मला द्या. सायली विचारते, सर कशाला? अर्जुन म्हणतो, तुम्ही द्या, मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. सायली त्याला आपली एक जाड साडी देते. अर्जुन हा बाथरूममध्ये जातो आणि एखाद्या पडद्यासारखी ही साडी तिथे लटकवतो, म्हणजे आतून बाहेरचं दिसणार नाही, बाहेरून आतलं दिसणार नाही. अर्जुन बाहेर येतो आणि सायलीला म्हणतो, तुम्ही आता आतमध्ये जाऊन पहा. सायली तेथे जाऊन पाहते आणि अर्जुनने साडीचा पडदा तयार केलाय हे पाहून तिला बरं वाटतं. ती बाहेर येते आणि फ्रेश व्हायला निघून जाते. इकडे चैतन्य हा पुन्हा पुन्हा एकटक फक्त साक्षीकडेच पाहत असतो. साक्षी या दोघांसाठी ज्यूस आणते आणि चैतन्यला म्हणते, चैतन्य तू घर किती सुंदर सजवलंय, इतक्या छान छान पेंटिंग्स लावल्याय, मग त्यांच्याकडे सुद्धा पाहना, फक्त माझ्याकडेच पाहतोय. चैतन्य म्हणतो, कारण हे घर आणि या पेंटिंग्स तुझ्या 10% इतक्याही सुंदर नाहीत, तू खूप सुंदर आहे. चैतन्य इतक्या रोमॅन्टिक झालाय हे पाहून साक्षी त्याच्या आणखीनच जवळ येते आणि म्हणते, चल आता आपण या वेळेचा सदुपयोग करूया. असं म्हणून ती त्याला बेडरूममध्ये घेऊन जाऊ लागते. तेवढ्यात चैतन्याला एक कामाचा मेसेज येतो. चैतन्य या मेसेजला रिप्लाय द्यायचं म्हणतो, तर साक्षी म्हणते, नाही, रिप्लाय नाही द्यायचा, आजची रात्र फक्त तुझी आणि माझी. असं म्हणून ती चैतन्याला जवळ घेते आणि बेडरूममध्ये घेऊन जाते. इकडे अर्जुन हा आपले बॅगमधील कपडे कपाटात लावत असतो. तेवढ्यात त्याला तो गाऊन दिसतो. आता हा गाऊन लपून ठेवावा लागेल, नाहीतर मिसेस सायली पुन्हा एकदा टेन्शनमध्ये येतील. असा विचार करून तो हा गाऊन पलंगावर ठेवतो. तेवढ्यात सायली अंघोळ करून बाहेर येते. तिला हा गाऊन बेडवर दिसतो आणि ती चांगलीच घाबरते. अस्मिता काय म्हणाली होती, अर्जुनचा मूडच वेगळा असेल, अर्जुन असं वागणार, अर्जुन तसं वागणार, हे सगळं तिला आठवतं. तेवढ्यात अर्जुन हा सायलीकडे पाहतो आणि म्हणतो, सायली किती सुंदर दिसतेस तू, म्हणूनच मी तुझ्यासाठी हा गाऊन आणलाय. असं म्हणून अर्जुन हा गाऊन हातात घेतो आणि सायलीजवळ जाऊ लागतो आणि सायलीला म्हणतो, सायली हा गाऊन मला घालून दाखव, तू आणखी सुंदर दिसशील. सायली नाही नाही म्हणते, परंतु अर्जुन तिला जबरदस्ती गाऊन घालायला सांगतो. त्यामुळे सायली नको सर नको सर असं जोरात ओरडते आणि खूप जोरात ओरडू लागते. तेवढ्यात अर्जुन तिला विचारतो, काय झालं मिसेस सायली, पुन्हा काही बाथरूममध्ये दिसलं का? सायली भानावर येते आणि तिच्या लक्षात येतं हे तर आपलं स्वप्न होतं. सायली अर्जुनला म्हणते, अर्जुन सर तुम्ही हा गाऊन येथे का ठेवलाय? अर्जुन सांगतो, मी यासाठी ठेवलाय का लपून ठेवायचा, तुम्हाला दिसला नाही ना पाहिजे, आपण इथे टाकून देऊया. सायली म्हणते, तो तर रस्त्यानेच टाकायचा होता ना. अर्जुन म्हणतो, नाही लक्षात राहिलं माझ्या. सायली कचरापेटीत गाऊन टाकू लागते, तर अर्जुन म्हणतो, कचरापेटीत नाही टाकायचा, कोणाला संशयींना सापडला तर, मी कपाटात टाकून देतो. तेव्हा सायलीला बरं वाटतं. इकडे चैतन्याने डोळे बंद केलेले असतात आणि तो साक्षीला म्हणतो, साक्षी काय झालंय, लवकर ये. साक्षी त्याच्या समोर येते. तेव्हा तिने खूपच सुंदर गाऊन घातलेला असतो. हा गाऊन पाहून चैतन्य चांगलाच घाबरतो. साक्षी त्याच्या खूप जवळ येते आणि म्हणते की आता आपण लग्न करणारच आहोत ना, मग आपल्यामध्ये हा दुरावा कशाला, इतक्या दिवस वाट कशाला पाहायची. तुझा मित्र पहा अर्जुन कसा बायकोबरोबर मस्तपैकी हनीमूनला गेलाय, एन्जॉय करतोय. चैतन्य हसू लागतो आणि म्हणतो, कसला एन्जॉय, टेन्शनमध्ये असेल तो. हे ऐकून साक्षीला धक्काच बसतो आणि ती विचारते, का टेन्शनमध्ये असेल? आता साक्षीला काय उत्तर द्यावं हाच प्रश्न चैतन्याला पडतो. इकडे अर्जुन आणि सायली हे दोघे रूममध्ये बसलेले असतात. दोघांना खूप बोर होत असतं. सायली म्हणते, आपल्याला हनीमूनला कशाला पाठवलंय, मलाही घरची कामं करता येत नाहीये आणि तुम्हालाही तुमची कामं करता येत नाहीये. अर्जुन म्हणतो, खरंय ना, मला सुद्धा काम करायला आवडलं असतं, पण जर मम्माला समजलं तर ती माझ्यावर खूप चिडेल, त्यामुळे काहीच करता येत नाहीये. इकडे साक्षी ही चैतन्याला विचारत असते, तू असं का म्हणाला? चैतन्य काहीतरी विचार करतो आणि म्हणतो, अर्जुन कसा आहे तुला माहित नाहीये, आता एक मर्डर केस आली आहे आमच्याकडे. हनीमूनला गेल्यावर सुद्धा त्याच्या मनात तोच विचार असेल की मर्डरबद्दल पुरावे कसे शोधायचे. दिवसभर त्याच्या मनात तेच विचार असतात. तेव्हा साक्षी म्हणते, एकदम तुझ्यासारखं.
तुझ्यासमोर मी ये तरी सुद्धा तुझ्या मनात दुसरेच विचार चालू असतात, असं म्हणून ती चैतन्याच्या आणखीन जवळ येते. तर दुसरीकडे कल्पनाला अर्जुनने माथेरानचे फोटो पाठवलेले असतात. अश्विन, कल्पना हे सगळे फोटो पाहतात आणि खूप खुश होतात. परंतु अस्मिता मात्र चिडते आणि म्हणते त्यात काय एवढं खास आहे आणि अर्जुनने एवढे फोटो कशाला पाठवले, त्याला काय सिद्ध करायचंय. अस्मिता जळते हे पाहून कल्पना आणि अश्विन तिच्यावर खूप चिडतात. तर दुसरीकडे अर्जुनच्या रूममध्ये वेटर जॉन त्यांचा डिनर घेऊन येतो आणि म्हणतो तुमच्यासाठी हा स्पेशल डिनर आहे, परंतु रूममध्ये सजावट नाहीये. हे पाहून तो विचारतो, सर रूमची सजावट कुठे गेली? विश्वनाथ सरांना कळलं तर माझी नोकरी जाईल. अर्जुन खूप टेन्शनमध्ये येतो. तेवढ्यात त्याला एक आयडिया सुचते आणि तो त्याला खोटं सांगतो की सायलीला फुलांची ॲलर्जी ना, म्हणून सगळं काढून ठेवलं. जॉन म्हणतो जेवण झाल्यावर बाहेर या, तुमच्यासाठी एक स्पेशल इव्हेंट आहे, कपल गेम्स आहेत, तुम्ही खूप एन्जॉय कराल. हे ऐकून हे दोघे आणखीनच टेन्शनमध्ये येतात. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन सायलीला माथेरानला फिरवणार, दोघे एकत्र वेळ घालवणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ठरलं तर मग या